बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करत आहे लेखक श्री राजे जगताप लिखित कादंबरी आडुसा, प्रकरण 9. धनाजी आत येऊन तिच्याजवळ कधी उभा राहिला हे तिला समजलंही नाही. बराच वेळ तो पाहत होता. ती मात्र आपल्याच भावना विश्वात हरवलेली. शेवटी त्यानंच विचारलं, झाला का स्वयंपाक? अंगावर झुळ पडावं तशी ती दचकली. म्हणाली, वय झालाय की. वाढू का? हा, वाढ. एवढंच बोलून तो बाहेर गेला. पारूनं जेवणाची ताटं केली. एक सासऱ्याला दिलं. 2 ताटं घेऊन बाहेर आली. सासूच्या पुढे एक ठेवून दुसरं धनाजीला दिलं. पाणी आणायला आत गेली. पाणी घेऊन आली आणि तिथंच घुटमाळली. सासू आणि नवरा जेवणात मग्न होते. मग ती पुन्हा आत गेली. सासऱ्याला पाणी देऊन बाहेर आली. उजव्या हाताच्या बोळातून वाहनाचा कर्र कर्र आवाज ऐकू आला. काठे आपटल्याचा आवाजही येत होता. हळूहळू तो आवाज जवळ ऐकू आला आणि तिच्या शेजारी येऊन थांबला. तो मुरल्या होता. ती भूत दिसल्यावानी घाबरून लगबगीनं आत गेली आणि एक आवाज तिचा मागोवा घेत आत आला. धनुभाऊ, अव आहेत का घरात? कोण आहे? जेवायला बसलोय. म्या मुरल्या आहे व. दारातून आत डोकावत मुरल्या मिश्किल हसला. का रे, ये की, या बस. मुरल्या घुबडाच्या नजरेने आत आला. चौफेर नजर फिरवीत खाली टेकला. ताटातले शेवटचे 2 घास संपवून धनाजीनं तांब्या तोंडाला लावला. उठता उठता म्हणाला, बस आलोच हात धुवून. इकडे तिकडे पाहत मुरल्या गोदाईला म्हणाला, म्हातारे लईच पोटावर पडली व. माणूस आलाय तर नजर वर करून बी पाहि ना. नजर वर करून पाहि का खाली करून पाहि? तुला काही फरक पडणार आहे का? आहे तू काळात काळात राहणार आहेस. काही बदल होणार आहे का सांग? हा, ते बी खरंच म्हणायचं. पण असतं एखाद्याचं नशीब. आता हेच पहा ना, धनुष्या लग्नाच्या आधीपासून माझ्या लग्नाचं चाललं होतं. तिच्या लग्नाला 3 वर्ष झाल्यात आणि मला अजून पोरगी घावं ना. बरं, त्याचं लगीन होऊन उपयोग काय? अजून बी पाळणं आलं ना. ह्याला नशीबच म्हणायचं, दुसरं काय? मुरल्यानं दुखती रग दाबली. पारू जेवायला बसली होती, पण तिचं सर्व लक्ष मुरल्या काय बोलतोय तिकडे लागलं होतं. ही नसती व्याध कशाला आली असन याचा विचार करत होती ती. मागच्या वर्षी जी घटना घडली तेव्हापासून तो जरा फटकूनच राहत होता. पर गड्याच्या जातीचा काय भरोसा? सर्पावानी डूक धरून बसल, कवा घात करेल काय नेम नाही. ही धाकधूक जीवाला लागली होती आणि आज तो यावेळी घरी आला होता. धनाजी हात धुवून आला. पानाची चंचे उघडून 2 हिरवी कंच पानं काढली. देठ तोडीत म्हणाला, पारू एवढं ताट उचलून ने ग. म्या जेवाया बसलोय. पानाला चुना लावून काताची 2-2 खंड ठेवली. सुपारी बारीक कातरून टाकली. एका पानाची घडी घालून मुरल्याला देतो म्हणाला, घे पान घे. तंबाखू तू लागेल तशी टाकून घे. दुसरं पान तंबाखू टाकून घडी केलं. तोंडात सरकवलं. बोल, काय काम काढलं?
काम एवढं काय खास नाही. अक्का आली आहे दुपारच्याला. तुला विचारित होती. तिच्या पोरासाठी दूध पाहिजे होतं. आई म्हणली तुमची गाय दुभती आहे, इचारून पाय दिलं तर बरं होईन. हेच विचाराय आल तू का? तुही बी गाय आहे ना? हाय पर गाभण आहे ती. 4-8 दिवसाची ती बात आहे. गड्या तू गुराखी एवढ्या गायीमध्ये एक बी दुभती नाही काय? धनाजी त्याला टाळायला पाहत होता. पण मुरल्या एक नंबरचा चेंगट होता. शिवाय दुधाच्या निमित्तानं रोज येणं जाणं होईल आणि मग एखाद्या दिवशी पारूवर झडप घालावी असा त्याचा डाव होता. म्हणून तो म्हणाला, नाही ना, असती तर मग तुम्हाला काहून त्रास दिला असता. बरं ठीक आहे, मग येत जा सकाळच्याला. आता पाहिजेल असेल घेऊन जा. एक तांब्याभर द्या आत्ता पुरतं. आणि एक सांगायचं होतं. तोंडातला विडा चगळीत चगळीत तो म्हणाला, आणि आहेच का? गड्या एक डाव तुझी लांबण लागली का लागलीच. धनाजी वैतागून म्हणाला, दुसरं काही नाही वय, आईचा सांगावा हाय. आईतवारी जागरण घालायचं ठरवलंय. परसादाला या म्हणाली. जागरण हे काय मधीच काढलंय? मधीच म्हणजे त्याचं असं झालं. वाघाई गायवाडीच्या भक्ता खेटीला जातीय. तुम्हाला ठाव असेलच की. तर तिच्या संग आमची म्हातारी बी गेलती. माया लग्नाची काय अडचण आहे ते विचाराय. तर वाऱ्यानं तिथं खुलासा केला म्हणे, तुमच्या लग्नाचा गोंधळ घालायचा राहिलाय. खंडोबाचं जागरण गोंधळ घाला, बकरू कापा, वर्षाच्या आत पोराला बाशिंग लागत. आणि धनुभाऊ तुला सांगतो हे खरंच आहे. आपल्या आईबापाचा गोंधळ खरंच घातलेला नाही हे त्यांच्या बी ध्यानात नव्हतं. द्या टाळी. आणि त्यानं आपला हात धनु पुढं धरला. वाह, भगत असावा तर असा. त्याच्या हातावर हात देत धनाजी म्हणाला, अजून एक काम आहे. आला का आपल्या वाटेनं परत? तुही लांबण लागली का ती मारुतीच्या शेपटावाने किती बी कापड गुंडाळा तरी हातभर बाकीच नाही. हो धनु भाऊ, आईच्या नात्ता हे शेवटाचं. मग मी आभी निघतो. बोल बाबा बोल. कारणासाठी शिवा मागाचं बकरू मागायला गेलतो. परगडी द्यायचं नाही म्हणतोय. बरं मग मग हीच की. तुम्ही त्याची समजूत काढली तर नाही म्हणायचा नाही तो. ए बाबा, हे जंगाट नको माझ्या गळ्यात बांधू. तुझं तुपलं पहा. आणि माझं काहून ऐकेल तो? म्या कोण त्याचा मामा का बावसा आहे? तसं नाही हो धनुभाऊ, तुम्ही गावचं पाटील आहे ते म्हणून. दुसरं काय? पाटील की कवाच बुडाली. आता नुसतं नावाचं पाटील. तो मिटव, नाही तो बाजार काय वस पडल्यात का काय? निघ आता. धनाजीनं एक घाव 2 तुकडं करून विषय संपवला. बरं निघतो. ते दूध तेवढं द्या, तांब्या सकाळी देतो. धनाजीनं दुधाचा तांब्या आणून त्याच्या हाती दिला. तांब्या घेऊन आतल्या बाजूला पाहत म्हणाला, पारू वहिनी लई दिसाच्या उपाशी आहेत का काय? तसं असेल तर या इतवारी आमच्याकडे पोटभर जेवू घाल तू. असं म्हणून दात विस्कत निघून गेला. हात धुवून पारू बाहेर आली. जेवणाची ताटं उचलता उचलता धनाजीला विचारलं, ह्यो काळतोंड्या काहून आलता? अगं सुशी आली आहे म्हण. तिच्या पोराला दूध पाहिजे 4-8 दिवस. सकाळी देत जाय तिला. ते जे काय असेल ते तुमच्या हाताने मिटवा. म्या सकाळी त्याचं तोंड नाही पाहिजे. तुला एवढं तंतनाया काय झालंय? भावकी हाय, रीतिरिवाज पाळायला लागत्यात. असं वाकड्या तोंडानं बोललं तर कुत्रे बी दारात येत नाही. तुला काय पडलंय त्याचं?
अव पाटलिकीचं घराणं हाय. धनुच्या जन्मा पौतर दिवसभर माणसांचा राबता होता. सासूचं भारूड सुरू झालं. पारू पुढचं ऐकायला थांबली नव्हती. भांडी घासून ठेवले. सासऱ्याचं औषध पाणी करून ती खोलीत आली. पलंगावर पडून धनाजीची वाट पाहू लागली. आयुष्यात काहीतरी उलतापालत होऊ पाहते या विचारानं मन सुन्न झालं. कारण फक्त एक आणि एकच, आपली कूस अजूनही सुनी आहे. काय कमी आहे माझ्यात? लग्नाच्या 3 वर्षानंतर हे तारुण्याचा बहर टिकून आहे. अंगावरली लवलवणारी वळणं जिथल्या तिथे आहेत. जे जे डोळ्यांना दिसतंय ते सर्व संपूर्ण परिपूर्ण आहे. कुठेही उन्हेपणा असं कसा तो नाहीच. पण जे दिसत नाही तिथलं उन्हेपण न पाहता हे डोळ्यांना अगदी स्पष्ट दिसत आहे. माझी कूस रिकामी आहे. तिथं उन्हेपणा आहे. हा उन्हेपणा अहोरात्र काळीच पोखरतोय माझं. ओरडून सांगतोय, माझी कूस रिकामी आहे. माझी कूस रिकामी आहे. पोटात आत, खूप आत कुठेतरी पावलांची मंद मंद स्पंदने हाक मारित आहेत. मला, हो, फक्त मलाच ऐकू येतोय मखमली पंखाचा गोड आवाज, जो आजवर कधीही ऐकला नव्हता. विचारांच्या झुल्यावर झुलता झुलता तिचं हरवलेलं मी पण परत आणलं ते खांद्यावर स्रावलेल्या धनाजीच्या हातानं. झोपली का ग? नाही, म्हणून ती उठून बसली. धनाजीचा हात हातात धरून ती म्हणाली, लईच गप्पा रंगल्या होत्या वाटतं. गप्पा काच्या? माणूस काही बाई बोललं म्हणजे आपल्याला पटत नसलं तरी हाला हा करायला लागतंय, म्हणून तो तिच्या शेजारी कलंडला. देवा देवा, पांडुरंगा विठ्ठला. काय व? अंग बी दुखते का काय? दाबून देऊ का? नको, असू देत, रोजच आहे ते. शेतकऱ्याचा जन्म असाच. वावरातली माती उलटी पालटी केल्या बिगार पोटा पाण्याची सोय होती या कुठं? ते समजायचं ते समजली. उठली. धनाजीचं पाय दाबू लागली. तिच्या हाताचा मऊशार स्पर्श पायाचे ताठरलेले गोळे आणि त्याखालची अवघडलेली हाडकं मोकळी होऊ लागली. पाय दाबता दाबता तिने विचारलं, आत्या मळ्यात काहून आलत्या? तिच्या अनपेक्षित प्रश्नाने तो क्षणी गोंधळला. मग स्वतःला सावरीत म्हणाला, काय नाही ग, आपल्या मसुबाला निवद द्यावा आलती. निवदाचं असं अवचित बरं उमाजलं? पुढची सगळी कथा तिला माहीत असूनही त्याच्या तोंडून ऐकण्यासाठी तिने विचारलं. अवचित म्हणजे आता आपण हे समज खरं तर करायला पाहिजे, पर तो हा विश्वास नाही. मग तिचा हाय, तिला करावं वाटलं म्हणून केलं. कोण म्हणतं विश्वास नाही? विश्वास नसता तर दिवस उगवायच्या आत उठून वल्ल्या वस्त्रानं तुळशीला हळद कुक्कू वाहिला असतं का म्या? सांज सकाळ दिवाबत्ती करून देवाला हात जोडले असते का? तुमचं ते कोंबडं आणि बकरं कापायचं त्याच्यावर विश्वास नाही. देवाच्या नावानं कापायचं आणि आपणच खायचं. हे असलं थोतांड आम्ही बाप जन्मात कवा केलं बी नाही आणि खाल्लं बी नाही. मग एवढे लोक करतात ते समजे येडेच आहेत म्हण की. ते जे म्हणायचं ते तुमचं तुम्ही म्हणा. तुम्हाला तरी पटतंय का? नीट विचार करा. आता काय विचार करायचा? जे जगात चाललंय ते समज करत्यात. आपण जगावेगळं आहे का? आपण तेच करायचं. त्यानं तिला समजावण्याचा प्रयत्न केला. पण मुक्या जित्राबाचा जीव काहून घ्यायचा हो? निवद दावायचं असं वाटत असत तर गोडाधोडाचा भाजी भाकरीचा दावा ना. देव नको म्हणतो काय? पर मग
म्हातारी तर म्हसोबाला आमुषाला कोंबडं द्यायचं कबूल करून आली आहे. त्याचं काय? म्या काय सांगू, तुमचं तुम्ही निस्तरा. हे समज करताना तुम्ही होते ना तिथं, मग काहून गप्प राहिले? मग करायचं काय? तिडं बी गप्प राहायचं आणि इडं बी तेच करायचं. आम्हाला विचारतंय कोण? पुढे मागे जेजूरला जाऊन यायचं आणि मग जागरण गोंधळ घालून बकरं कापायचं हे आईचं सांगणं पारूला सांगायची त्याची हिंमत झाली नाही. तिला पाय दाबायचं थांबवित तो म्हणाला, बस कर आता, पाय मोकळं झाल्यावानी वाटतंय, करतो काहीतरी, झोप झोप आता. त्याच्या शेजारी ती झोपली. आढ्याची तुळई दरवाजाची कडी शांत झाली होती. देवळीतला दिवा पेंगुळला होता. खिडकीचा कवडसा मात्र जागसूद होता. उजेडाचा आपलंच विस्मयकारी विश्व पाठीवर बांधून येणाऱ्या काजव्याची वाट पाहत होता. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.